मराठी अभिनेता मिलिंद गवळींवर एकेकाळी अशी वेळ आली होती जेव्हा त्यांच्याकडून सिनेमा काढून घेण्यात आले होते. एका सिनेमामुळे त्यांना मानसिक त्रास झाला. त्यानंतर त्यांनी त्या प्रोड्युसरबरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला. हे प्रोड्युसरला कळल्यानंतर त्याने मिलिंद यांना धमकी दिली. तू इंडस्ट्रीत कसा काम करतोस हेच मी बघतो असं म्हणत धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या हातातून त्यांचे 8 सिनेमे इतर प्रोड्युसर्सनी काढून घेतले होते. मिलिंद गवळी यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये लिहिलं की मी साईन केलेले 8 सिनेमे माझ्या हातातून निर्मात्याने काढून घेतले. त्याचा मला काही फरक पडला नाही, कारण मी हिंदी मालिका करायला सुरुवात केली. एके दिवशी साताऱ्याचे निर्माते स्वर्गीय अण्णा देशपांडे मुंबईला आले. दादरला मला भेटायला बोलावलं. मला म्हणाले, मी तुमचं कधी काम बघितलेलं नाही, पण तुमच्या कामाचं कौतुक ऐकलं आहे. मी एक सिनेमा बनवतो आहे, सख्खा भाऊ पक्का वैरी. सयाजी शिंदे दक्षिणेत बिझी असल्यामुळे त्यांच्यासाठी लिहिलेला रोल आता मला तुम्हाला द्यायचा आहे. मिलिंद गवळी यांनी पुढे लिहिलं, मी तो सिनेमा केला. माझा हा सिनेमा इतका चालला की त्यानंतर मी 40हून अधिक मराठी सिनेमे केले. सिनेमा क्षेत्र असंच आहे. एका क्षणाला असं वाटतं की सगळं संपलं आणि दुसऱ्या क्षणी आयुष्य वेगळं वळण घेतं.